कामासाठी. आता आपण भेटूया डायरेक्ट. आता आम्हाला इथून जावं लागतं पहिले फर्स्ट पातर्डी फाट्याला, मग त्याच्यानंतर गाडी असते कसारापर्यंत, मग त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू. ओके, सो आता भेटूया थोड्या वेळात. बाय. आम्ही पोहोचलो आता कसाऱ्यामध्ये, पण ट्रेन मिस झाली आहे माझ्यामुळे. तिकीट काढून कारण मी गेली होती सुसूला आणि मग ट्रेन निघून गेले. आता डायरेक्ट 1 वाजता आहे. आता वाजले 12:30. 1 वाजता डायरेक्ट. तोपर्यंत आम्ही काहीतरी टाइमपास करतो, खातो पितो. लोक एकदम तोंडाकडे वियर्ड सारखे करताय. आम्ही पोहोचलोय आता दिव्याला. तर माझ्या मावशीचं घर आहे, तर थोडा वेळ थांबणार रेस्ट वगैरे करून. आम्ही जाणार आहे परत ठाण्याला एका क्लायंटच्या घरी. तिथे आम्हाला डान्स स्टेज करायचा. ट्रेन आली. थांबणार आहे हळूहळू. चालू जाम झालं. भयानक ऊन आहे. काळ पडायचं नाही, त्याला सवय आहे. म्हणून फिरतोय तोंड खोलून. मुंबईला एकच प्रॉब्लेम असतो, स्टेशनवरून चला उतरा, घर अजून थोडं लांब असलं की ऑटो करा. पण मावशीचं घर थोडं जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. तरी पण चढणे उतरने का टेंशन रहता है. फायनली आम्ही पोहोचलो आणि घरी कोणीच नव्हतं. मावशी कामाला गेली आहे. आमचं दर्शन कॉलेजला गेलंय. फायनला चल. आम्ही पोहोचलो आहे ठाण्यामध्ये एका क्लायंटच्या घरी. त्यांना डान्स शिकवायचा आहे. आणि मुंबईमध्ये रिक्षावाला एकदम हेवी ड्रायव्हर आहे. लेडीज पण रिक्षा चालवतात, त्या पण एकदम प्रो लेवल. तर नाशिकमध्ये एवढं चालवतात, पण एवढे पण नेणार आहोत. इकडचे जरा जास्तच अल्ट्रा प्रो मॅक्स आहे. आणि लेडीज पण असं त्याच स्पीडने, जास्त स्पीडने जेंट्स चालवतात रिक्षा, त्याच स्पीडने लेडीज पण रिक्षा चालवतात. आणि आता वॉकिंग डिस्टन्सवर त्यांचं घर आहे. आम्ही वॉक करत चाललो आहे. आणि इकडचे ट्रॅव्हलिंग रूल्स पण थोडेसे वेगळे आहेत आपल्यापेक्षा. आपल्या इकडे काय फ्री आहे पुढे.
की चला आता आम्ही 2 मिनिटात पोचतोय. मग पोचून मी तुम्हाला भेटते परत. आणि माझा बॅड असा आहे की मी आजारी पण आहे. आणि बघा माझं तोंड कसं झालं. तरी पण मला फिरायचं हौस असते. आणि ह्या पोराने आज माझं दिवसभर इरिटेट केलंय. असं मला जास्त चिडचिडत मला. बघ माझा ड्रेस चांगला वाटतो ना. हा आपण काय विचार फेस फेस हे करायला मला जास्त वाटतं. लेट झालं. काय बोलतो काम झालं तिच्यामुळे ना 3 तास लेट झालं. 3 तास. आता मला सांगा आज इतकी जोरात झाली तू. आणि मध्ये बसून ट्रेनमध्ये लोकल मेल थोडी नाही की वॉशरूम असते. मेलमध्ये वॉशरूम असतो, लोकलमध्ये वॉशरूम नसतो. मग एवढं 3 तास कंट्रोल करायचं. त्याच्यामध्ये मी आजारी आहे. मग कसं होईल. ट्रेन गेलेली परवडते ना. चलो लोकेशन आ गया है हमारा. अभी मिलते हैं थोड़ी देर के बाद. कॉमन घेऊन आता उद्या सगळे येतील तेव्हा घेते ना. घेऊन जाय. डान्स शिकून झालं आमचा. मी चाललोय थोडासा चक्कर मारतो. काय बोलले ते तू ऑटो 5-7 मिनटं चालून 5-7 मिनटं चालू नाही शकत मी एवढं. आत्ता जरा स्टेबल झालं होतं माझं पोट. तुम्हाला चालवशील तर बरं अनस्टेबल होईल ते. अंधार हो गया. तो लाइट में चल. बरोबर ना. आता आम्ही आलेलो आहे मुलुंड स्टेशनला. जिथे आम्ही खूप दिवस राहिलो आहे तिथे आलेलो आहे. जिथे आम्ही खूप वर्ष राहिलो होतो तिथे आम्ही परत एकदा आलेलो आहे. मी चाललोय दादरला. थोडंसं चक्कर मारून येतो. साइज नहीं है म्हणजे डॉक्टर एल साइज है. कुठे रे. मार्केट आहे सगळं. पुढं जायचं. पुढे बघायचं तिकडे जायचं. सगळे फिरून येऊ. दादरच्या मार्केटमध्ये आम्ही फिरतोय पण इकडे फुलं जास्त आहे. फुलं म्हणजे आता चाललो आम्ही घरी. फोनमध्ये चार्जिंग पण नाही माझ्या. जास्त मला टेक नाही घेता येत. जास्त कॅप्चर नाही करता येते कारण चार्जिंग नाही. भेटूया डायरेक्ट घरी.